पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी या स्त्रियांना खूप भेडसावणाऱ्या अशा समस्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यानुसार पण त्याचं प्रमाण कमी अधिक असतं. म्हणजे कदाचित रजोनिवृत्तीच्या काळात वगैरे त्या वाढूही शकतात. हो, तर या सगळ्यावरही योग हा प्रभावी ठरू शकतो. हो. नांदेडला योग शिक्षक होतो, तर माझ्याकडे बरेच वेळा लेडीजचा ग्रुप यायचा. आमच्या इथं रोगानुसार आम्ही शिकवत होतो. म्हणजे डायबिटीज, बीपीचे अलग पेशंट, कंबर पाठमांचे पेशंट अलग, अशाप्रमाणे आम्ही शिकवत असू. तर स्त्रियांचं असं पाहण्यात आलं, की विशेषतः डिलिव्हरी नंतर त्यांना हा पाठदुखी, मानदुखीचा प्रॉब्लेम होतो. त्यांचे हार्मोनल चेंजेस होतात, त्याही वेळेला होतो. आणि ज्या आजकाल आय-टीच्या मुली किंवा मुलंही म्हणा, त्यांना हा सतत ते सिटिंग पॉश्चर असल्यामुळे पाठदुखी, मानदुखीचा प्रॉब्लेम येतो. पुष्कळांना खांद्याचा देखील प्रॉब्लेम येतो. तर पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी, स्त्रियांमध्ये कंबरदुखी फार राहते. कारण त्यांना खाली वाकून खूप कामं करावं लागतात, झाडणे वगैरे. तर याच्यासाठी जी मघा मी आसनं 3 सांगितली, भुजंग आसन सगळ्यात फायदेशीर आहे मानदुखीसाठी. आणि पोटाचा घेर जो वाढतो, तो देखील कमी होतो. म्हणजे असं म्हणतात, की आपलं पोट समपातळीत पाहिजे, छातीच्या वर जाऊ नये. तर ते समपातळीत राखण्यास मदत करते. तर भुजंगासन, शल्भासन, नौकासन, धनुरासन ही याला देखील उपयुक्त आहे. याच्याशिवाय कपालभातीने मनुष्य रोडही होतो आणि ओव्हरऑल विकार कमी करण्याला कपालभाती मदत करते. रामदेव बाबाचं तुम्ही कोणचंही ऐका प्रवचन, त्याच्यात कपालभाती आणि लोम-विलोम प्राणायाम याच्यावर जोर असतो. तर ह्या गोष्टी केल्या तर स्त्रियांची कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी कमी होईल. फक्त एक मी सूचना देतो, की ज्यांना तीव्र विकार आहे, त्यांनी डॉक्टरचा सल्ला आणि योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा. म्हणजे ही आसनं चांगली आहे म्हणून ताबडतोब करायची का? आणि केली तर किती प्रमाणात करायची? ते योग शिक्षक समजावून देतात. त्याच्यासाठी योग शिक्षकाचं मार्गदर्शन घ्यावं.